कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी सध्या कोठडीत आहे। 2014 पासून दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाल्याने अधिक गंभीर गुन्हे करण्याची त्याची हिंमत वाढली। जामिनावर सुटून आरोपी हा त्याने केलेल्या गुन्ह्यातल्या पीडितेला साक्षीदाराला पुन्हा पुन्हा त्रास देत असेल तर पीडित आणि साक्षीदार तक्रार करू शकतात। हे प्रकरण आणि गेल्या 8 गुन्ह्यातील प्रकरण ही जलदगती कोर्टात चालवणं अपेक्षित आहे। मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने फाशीची शिक्षा देखील होऊ शकते असं काही कायदेतज्ञांचं मत आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, कल्याणमधल्या या आरोपीच्या विरोधात फाशीची शिक्षा देखील होऊ शकते अशी एकंदरीतच एक प्रतिक्रिया किंवा तसं मत समोर येते। काही कायदेतज्ञांचं आधीचे जे गुन्हे होते त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस पुन्हा एकदा तपास करू शकतात। साक्षीदारांना पीडितांना जर धमकावलं गेलं असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा पुढची कारवाई होऊ शकते असं समजतंय। स्वप्नील, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगता येईल? अजिंक्यजी, नक्कीच कल्याणमधील घटनेमध्ये अनेक अपडेट्स समोर येतात। यामध्ये विशाल गवळीला अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन मिळालेला आहे। मात्र या जामिनानंतर सुद्धा गेल्या 10 वर्षांपासून त्याला अनेकदा जामीन मिळाला आणि यामध्ये तो सुद्धा काही जामीन आल्याबाहेर काही गुन्हे त्याने घडले, त्यामध्ये अत्याचार असेल, चोरी असेल आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पुन्हा पुन्हा विशाल गवळीचं नाव समोर आलेलं आहे। आता सध्या तुरुंगात असला तरी विशाल गवळीला 10 वर्षांमध्ये अनेकदा जामीन मिळाला, त्यामुळे त्याच्यात भय होतं ते कुठेतरी संपलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे एकूणच या ठिकाणी कायदेतज्ञांचं जर मत पाहिलं तर विशाल गवळीला फाशीची शिक्षा होऊ शकते अशा प्रकारचं कायदेतज्ञांचं मत आहे। त्यामुळे पोलिसांकडून आता विशाल गवळीचे जे अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन रद्द करण्यासंदर्भातील प्रयत्न ते सुरू झालेले आहेत। अनेक गुन्ह्यांमध्ये विशाल गवळी याच्या विरोधात अधिक काही पुरावे सापडतात का याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पोलिसांच्या हाती जर काही सबळ पुरावा लागला तर नक्कीच विशाल गवळीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत। त्यामुळे कोर्टामध्ये नक्की विशाल गवळीला फाशीच्या शिक्षेपर्यंत जी तरतूद आहे, जी सुनावणीमध्ये काही पुरावे ग्राह्य धरले जातील ते ग्राह्य धरून शिक्षा होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे पोलिसांच्या तपासाला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजिंक्यजी, ठीक आहे। स्वप्नील, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्याने आपण जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।